येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री, नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। विद्यार्थी सेनेच्या वतीने मनपा शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन। करायचं काय? आणि डोकं वरती पाय, अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। RTI मधील काही शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून त्यावर तात्काळ चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करण्याबाबत गेल्या आठवड्यात शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। मात्र जाणीवपूर्वक त्यांना ऑफिसच्या बाहेर तात्काळ ठेवत उडवाउडवीची उत्तर दिल्याचं सांगण्यात आलंय। आज शिवसेना शिंदे गटाच्या विद्यार्थी सेनेच्या वतीने शिक्षणाधिकारी यांच्या दालनासमोर या निमित्तानं आंदोलन करण्यात आलं। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करणार असं सांगण्यात आलंय। शिवसेना शिंदे गट विद्यार्थी सेनाचे जिल्हाध्यक्ष किरण पडोळ आणि धीरज मकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। गरीब लोकांसाठी सरकारने RIT ही योजना राबवलेली आहे। त्यामध्ये चुकीचे पत्ते दाखवून हे घोटाळा करून पैसे भरून चुकीचे नाव तिथं येत आहे, त्याच्यामुळे गरिबांना अन्याय होत आहे। तर यांनी म्हणे कमिटी बसवतो, यांनी ते तर काम काही केलं नाही। उलट आमच्या विद्यार्थी सेनेने शाळांच्या याद्या घेऊन कोणकोणाचे खोटे पत्ते हे यांना माहिती दिली, तरी अधिकारी आम्ही त्यांचं काम आम्ही करत असताना इथून पळ काढून पळून जातो। म्हणजे यांनी हे सिद्ध होतं का सर्वात मोठा घोटाळ्यात सहभाग या शिक्षण अधिकाऱ्याचा आहे आणि आम्ही त्यांच्या निलंबनाची इथं मागणी करतो आहे। आणि निलंबन आणि ही जी यादी त्यांनी केली आहे ती रद्द झालीच पाहिजे, ही आमची मागणी आहे। त्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही। शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी पाटील सरांना भेटलो। RTIची प्रोसेस होती। RTIच्या प्रोसेसमध्ये आम्हाला असं आढळून आलं की लोकांनी चुकीचे ॲड्रेस, चुकीचे फ्रॉड ॲग्रीमेंट बनवून त्यांनी मोफत शिक्षणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे। तो आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे। भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आज आम्ही प्रक्रिया त्यांची ती आहे ती पूर्ण ताचपळणी केली आहे। त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा फ्रॉड किंवा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जे इनलिगल डॉक्युमेंट सबमिट झालेले असतील ते ॲडमिशन आम्ही रद्द करू। यावेळी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण पडोळ, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक राहुल गारुळे, युवा नेते धीरज मगर, अंबादास जाधव, ऋषी हिंबिरे, सुनील जगताप, सागर भात्रक तसेच शिवसेना विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंकी।